क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण नवीन जी.आर. निघालेला आहे तो पाहूयात। तर जी.आर. कोणता आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत जे लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकरिता ई-KYC करण्याकरिता हा जी.आर. आहे आणि दरवर्षी ही जी ई-KYC आहे ते जून महिन्यात होणार आहे। तर प्रस्तावना काय सांगते जी.आर. तो पहा। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे DBT आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे। सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे। जे कोणी लाभ घेत आहे त्यांच्याकरिता आधार क्रमांक हा महत्त्वाचा ई-KYC करताना आणि त्याच्यावरतीच OTP येणार आहे। माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्याचे ई-KYC करावयाचे आहे। महिला व बाल विकास विभागाची सब AAU, सब KUA आणि UIDAI ने नियुक्त केली आहे। त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई-KYCची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचाराधीन होती। शासन परिपत्रक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ladkibahn.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर सदरची ई-KYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-KYC बाबत करावयाची कार्यवाहीची माहितीचा फ्लोचार्ट परिशिष्ट मध्ये देण्यात आला आहे। त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे। सदर कालावधी ज्या लाभार्थींनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी। तर सर्वांना ई-KYC करायची आहे। जर ई-KYC केली नाही तर तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता येऊ शकणार नाही। तर 3 नंबर काय सांगतोय, तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-KYC करणे बंधनकारक राहील। तसेच ई-KYC कशा प्रकारे करायचे त्यांनी आपल्याला फ्लो चार्ट दिलेला आहे। तर पहा कशा प्रकारे करायचे ते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-KYC बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतचा माहितीचा फ्लो चार्ट आहे। या ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांच्या जायचं ladkibahn.maharashtra.gov.in या पोर्टलवरती। नंतर आहे मुखपृष्ठावरील ई-KYC बॅनरवर क्लिक करायचं आहे। त्याचबरोबर ई-KYC फॉर्म उघडेल। नंतर लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड कॅप्चा नमूद करावा। तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करा। म्हणजेच तुमच्याजवळ मोबाईल असणे अत्यावश्यक आहे। आपले ई-KYC याआधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाणार आहे। झालेली असेल तर ई-KYC आधीच पूर्ण झाले आहे असा संदेश प्राप्त होईल। आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाणार आहे, म्हणजेच झाली नसल्यास। नंतर आहे नाही जर आलं तिथं आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाव नाही आहे आणि होय असा मेसेज येणार आहे। लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा। नंतर
की KYC पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड कॅप्चा नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करा. पहिले जे लाडकी बहीण आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकावा लागणार आहे. त्याच्यानंतर परत त्यांचा वडील किंवा त्यांचे पती यांचा जो आधार क्रमांक आहे तो त्याच्यावरती टाकावा लागणार आहे. नंतर मोबाईलवरती OTP जाईल आणि तो OTP तुम्हाला नोंदवायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे वाहनं वगैरे आहेत का किंवा आधारवरती काय काय घेतलेलं आहे ते त्यांना पडताळणी करता येईल. नंतर पती वडिलाचे आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडा. जो जातीचा प्रवर्ग आहे OBC ST NT बाबी प्रमाणे डिक्लेरेशन करावेत. 1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. होय किंवा नाही ते लिहायचं आहे. नंतर आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेते आहे. होय किंवा नाही. नंतर चेक बॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा. सक्सेस, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येणार आहे. तर त्यामध्ये लाडक्या बहिणींची KYC आलेली आहे. ही जी KYCची प्रक्रिया आहे ज्यावेळेसपासून चालू होईल त्या 2 महिन्याच्या आत करणे बंधनकारक राहणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.